पी-एम-आर-डीची 833 घरांची जी लॉटरी निघालेली आहे, त्याच्यासाठी जे आवश्यक नियम, पात्रता, अटी, कागदपत्र कोणते असणार आहेत, त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि कोणते कागदपत्र हवे आहेत ते तुम्ही बघू शकता. आज आपण जो पी-एम-आर-डीचा जो फॉर्म आहे, तो फॉर्म कसा भरतात अ, आपल्याकडे जो लॅपटॉप होता तो लॅपटॉप खराब झाल्यामुळे आपण हा मोबाईलवरूनच फॉर्म भरलेला आहे आणि पूर्ण फॉर्म सक्सेसफुल झालेला आहे. त्याच्यामध्ये जे सर्टिफिकेट असतात जे डोमेसाईल सर्टिफिकेट झालं, इन्कम सर्टिफिकेट झालं, त्याला 2 ते 3 दिवस लागतात व्हेरिफाय व्हायला. तर ते व्हेरिफाय झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला घर कसं सिलेक्ट करतात, ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी, ई-एम-डी अमाउंट कशी पेमेंट करतात, ही सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असेच आम्हाला सिडको, म्हाडा लॉटरी आणि पी-एम-आर-डीच्या रिलेटेड जे व्हिडिओ आहेत, ते बनवण्यासाठी मोटिव्हेशन मिळते. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो पी-एम-आर-डीच्या रिलेटेड जो फॉर्म आहे, तो आपण आता भरू. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण Google Chrome ब्राउझरवर आल्यानंतर housingpmrda.gov.in हे तुम्हाला एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर हे पुणेची जी फर्स्ट साईड आलेली आहेत, पुणे लॉटरी, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्यांच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, त्यांचा पॅन नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. पॅन नंबर एंटर करताना ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरताय, त्यांचं आधार कार्ड सुद्धा असणे आवश्यक आहे. कारण त्या आधारवरती जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे, त्या नंबरवरती ओ-टी-पी जात असतो. इथं आय एम नॉट रोबोटला क्लिक करून आपण व्हेरिफाय केलेले आहेत. ज्यांच्या नावाचं पॅन कार्ड आहे, त्यांचं नाव इथे झालेलं आहे, समोर आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक ईमेल आयडी विचारण्यात आलेला आहे. एक ईमेल आयडी तिथे तुम्हाला एंटर करावं लागेल. एक मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला तिथे एंटर करावा लागेल आणि तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला एक पासवर्ड बनवावा लागेल, जो तुम्हाला येणाऱ्या फ्युचरमध्ये वेळोवेळी तुम्ही तुमच्या पोर्टलला लॉग इन करून ती माहिती बघू शकता, चेक करू शकता. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हा असा म्हणजे व्हॅलिड एंटर करा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना समोरच्या स्टेपला या दोन्ही नंबरवरती एक ओ-टी-पी जात असतो. तो ओ-टी-पी तुम्हाला तिथे एंटर करावा लागतो. म्हणजेच सांगायचं तात्पर्य तेच, की व्हॅलिड ओ-टी-पी असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर डू नॉट डिस्टर्ब सर्व्हिस त्या नंबरवरती जर ॲक्टिव्ह असेल तर मेसेज येत नसतो. प्रोसीडला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे जे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सांगण्यात आलेली आहे, त्या दोन्ही नंबरवरती ओ-टी-पी गेलेला आहे. तो दोन्ही नंबरवरचा ओ-टी-पी आपल्याला इथे एंटर करायचा आहे. आणि एंटर केल्यानंतर आपल्याला जे समोर प्रोसीडचं ऑप्शन आहे, प्रोसीड या ऑप्शनला आपल्याला समोर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी पुढे जी ऑप्शन येणार आहेत, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात. दोन्ही ओ-टी-पी एंटर केल्यानंतर प्रोसीडच्या ऑप्शनला क्लिक केला. क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्डचं ऑप्शन आलेलं आहे. आय ॲग्रीचं बॉक्स दिसतं, तिथे क्लिक करा. प्रोसीडच्या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे डिजिलॉकर थ्रू जो तुम्हाला ज्यांच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, जे पॅन नंबर आपण ऑलरेडी पहिले रजिस्टर केलेले आहेत, त्यांचा तो आधार नंबर आहे, तो आपल्याला इथे एंटर करावा लागेल. आणि जो बॉक्समध्ये जो कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा तुम्हाला इथे एंटर करावा लागेल. आधार नंबर आणि कॅप्चा फिलअप केल्यानंतर समोर आपल्याला जे खाली ऑप्शन दिसते नेक्स्ट, तिथे क्लिक करावं लागेल. जो आधार नंबर आपण दिलेला आहे, त्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे, त्या मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी गेलेला असेल, तो ओ-टी-पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि कंटिन्यूच्या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा आधार कार्ड
पॅन कार्ड हे डिजिलॉकरला ॲक्सेस आहे, म्हणजे ऑलरेडी यांनी लॉग इन केलेले आहेत, म्हणून इथे त्यांनी यू आर ऑलरेडी लॉग इन आलेले आहेत. फक्त तुम्हाला 6 डिजिटचा जो पिन बनवलेला आहे डिजिलॉकरचा, तो तुम्हाला इथे एंटर करावा लागेल. जे पहिल्यांदा फॉर्म भरत आहेत, त्यांनी डिजिलॉकर जेव्हा या स्टेपला येणार, तेव्हा तुम्हाला सुद्धा डिजिलॉकरसाठी एक पिन बनवावं लागेल. तर तुम्ही सुद्धा बनवू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. त्यानंतर आपलं जे ज्यांच्या नावाने आपण फॉर्म भरलेला आहे, त्यांचं जे आधार कार्ड, पॅन कार्ड डिजिलॉकर थ्रू ॲक्सेस झालेला आहे, म्हणजे परिपूर्ण झालेलं आहे. त्यानंतर हे पेज ओपन झालेलं आहे समोरचं. त्यानंतर आपल्याला जे राइट साइडला ऑप्शन आहे स्किप इंट्रो, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट नाऊ ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1/1/2018 नंतर जे डोमेसाईल सर्टिफिकेट सांगण्यात आलेलं आहे, ज्यांच्यावरती बारकोड आहे, ते बारकोडवाला आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे. ज्या डोमेसाईल सर्टिफिकेटवरती बारकोड नसेल, ते डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू नका. कारण की ते अपलोड तर होऊन जाईल, पण व्हेरिफिकेशन होणार नाही. याच्यामध्ये तुमचा वेळ निघून जाईल. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पोर्टलला सांगितलेलं आहे 1/1/18 नंतरचं. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्डला जो ॲड्रेस आहे तो येस करा. मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड. हे मॅरिड आहेत म्हणून यांचं आपण मॅरिडला क्लिक करून प्रोसेसच्या ऑप्शनला क्लिक केलेलं आहे. त्यानंतर पत्नीचं जे आधार नंबर आहे, तो आपल्याला इथे एंटर करावा लागेल. पत्नीचा आधार नंबर एंटर करताना आपल्याला जो हा आधार नंबर आपण एंटर करत आहोत, या नंबरला सुद्धा एक ओ-टी-पी जात असतो. म्हणजे या नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल, तो त्या मोबाईलवरती आपल्याला ओ-टी-पी जात असतो. त्यानंतर आधार नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला जो कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा आपल्याला फिलअप करायचा आहे आणि नेक्स्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जो आधार नंबर आपण दिलेला आहे, तो आपण जो ओ-टी-पी गेलेला आहे, तो ओ-टी-पी आपण इथे एंटर करणार आहोत. जो ओ-टी-पी गेलेला आहे, तो ओ-टी-पी आपण एंटर केलेला आहे आणि कंटिन्यूच्या ऑप्शनला क्लिक केलेलं आहे. त्यानंतर यांची माहितीसुद्धा डिजिलॉकरला ऑलरेडी लॉग इन आहे, म्हणून यांनीसुद्धा जो यांचा डिजिलॉकरचा जो पिन आहे 6 डिजिटचा, तो टाकून हा पुढे प्रोसेस होणार आहे. ज्यांचा नसेल, इथे सुद्धा तुम्ही डिजिलॉकरचा पिन बनवू शकता. सोपी पद्धत आहे. त्यानंतर हे थँक यूचं ऑप्शन आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला स्किप इंट्रोचा ऑप्शन दिसणार आहेत. त्या स्किप इंट्रोच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. स्टार्ट नाऊच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला फायनान्शियल इयर विचारणार आहेत. 24-25, 23-24, 24-25चीच तुम्ही माहिती द्या, म्हणजे करंटली माहिती असेल. सेल्फ इन्कम टाका, जे तुमचं उत्पन्न असेल, उत्पन्नाच्या जे तुम्हाला तहसीलदारांनी उत्पन्नाचं प्रमाणपत्र दिलेलं असेल, त्यावरती जो इन्कम आहे ते टाका. जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल बनवली असेल, त्या इन्कम टॅक्स रिटर्नच्या फाईलवरती जी अमाउंट असेल, ती तुम्ही एंटर करा. जर स्पाऊस, जर तुमची पत्नी जर नोकरी करत असेल, तर नोकरीद्वारा मिळालेले इन्कम ते तुम्ही एंटर करा. जर गृहिणी असेल, तर तिथे तुम्ही 0 करा. म्हणजे कंपल्सरी नाही, की तुम्ही इथे माहिती दिलीच पाहिजे, पण योग्य माहिती द्या. चुकीची माहिती देऊ नका. यांचं आपण इन्कम टाकलेले आहेत. स्पॉटचं इन्कमसुद्धा आपण टाकलेलं आहे. त्यानंतर प्रोसेसच्या ऑप्शनला आपण पुढे जाणार आहोत. प्रोसेसच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा 2 ऑप्शन आलेले आहेत. ज्याचा आय-टी-आर असेल, आय-टी-आरला क्लिक करा. इन्कम सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेटला क्लिक करा. प्रोसेसच्या ऑप्शनला क्लिक करा. तिथे इन्कम सर्टिफिकेट अपलोड करा, क्रॉप करा आणि डन करा. त्यामुळे तुमचं इथे उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र आहे, ते सुद्धा इथे व्हेरिफाय झालेलं आहे. म्हणजे अपलोड झालेलं आहे.
प्रोसेसच्या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर कॅटेगरी असेल तर कॅटेगरी सिलेक्ट करून त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल. आपण ओपनमधून फॉर्म भरत आहे त्यामुळे प्रोसेसच्या ऑप्शनला क्लिक करा. हँडिकॅप असेल तर येस, नसेल तर नो करा. ज्या सर्टिफिकेट असेल त्या सर्टिफिकेटचं तुम्हाला तिथे अपलोड करावं लागते. पी-एम-आयचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर येस करा, नंबर टाका, सर्टिफिकेट अपलोड करा. नसेल तर नो करा. कारण की त्यांनी सांगितलेलं आहे सबमिट घर लागल्यानंतर सुद्धा तुम्हाला अलॉटमेंट आल्यानंतर पी-एम-आयचं रजिस्ट्रेशन करून दिल्यानंतर ते जमा करू शकता. त्यामुळे आपण इथे नो केलं, लागल्यानंतर आपण जमा करू शकतो. प्रोसेसच्या ऑप्शनला क्लिक करा आणि हे पूर्ण डिटेल्स यांची फॉर्म भरलेली ओपन झालेली आहे. तर असा हा फॉर्म आपण जो पी-एम-आय-डीच्या रिलेटेड फॉर्म बघितलेला आहे. हा फॉर्म बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. आपण नेक्स्ट भागामध्ये जेव्हा आपले डोमेसाईल सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट जेव्हा व्हेरिफाय होणार आहेत, व्हेरिफाय झाल्यानंतर पुढची स्टेप कशी असणार आहे, तो पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूच असा आणखी व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.